प्लस पॉईंट मिळाला. मला काय होईल म्हटलं. शाळेवर मी हजर झालो आणि दिवसापासून मी ठरवलं होतं की या शाळेचं आपण तनमन धनानं काम करायचं. ज्यावेळेस आपण तनानं मनानं धनानं काम करतो त्यावेळेस निश्चितच पुढे तरी आपण संपवू शकतो. आणि त्या दृष्टीनं मी प्रयत्न केले. त्यावेळेस पूर्वीचा मला मोठ्या रात्रीचा म्हणून सावंत सर होते. सावंत सर थोडेसे वयस्कर असल्यामुळे त्यांना एवढं जमत नव्हतं. हँडल सर्व करावं लागायचं मला. आणि त्याच्यामुळं मला या सर्व गोष्टी समजायला लागल्या. आणि मी तेव्हापासून ठरवलं की काय नाही, शाळेला लौकिक रूप असं द्यायचं. आणि त्या लौकिक रूपाला घेण्यासाठी ग्रामस्थांनी सहकार्य केलं. त्यानंतर 2006 साली सावंतरांची बदली झाली आणि 2 महिने चार्जमध्ये 2 महिने एकटाच राहिलो. त्यानंतर शिंदेनाने साहेबांना दम टाकला. आमच्या शाळेला तुम्ही शिक्षण देता येणार. मी इथून मिटिंगला गेलो. मिटिंगला जायच्या आधी ते सर हजर तिथं झाले. साहेबांनी लगेच सांगितलं हे तुमच्याकडे घेऊन जावा. घेऊन जावानंतर मी येताना बरोबरच आम्ही दोघं आलो होतो. एवढं त्यांना व्यवस्थित शाळा वगैरे दाखवली. राहायची वगैरे त्यांची त्यांनी आपली सोय केली. तेव्हापासून धोरण एक ठरवलं होतं की कधीही मुलांच्या समोरून तरी जाईल. मुलांच्या समोर राहून जेवढं देता येईल तेवढं आपल्याला द्यायचं. आणि बरेचसे उपक्रम त्यावेळेस नवीन उपक्रम राबवले गेले आणि त्याच्यामध्ये जाधव सरांनी सहकार्य केलं. जाधव सरांना त्याचा मला म्हणायचे तुम्ही ऑफिस सांभाळा, जे काय असेल ते सांभाळा, बाकीचं मी मुलं तयार करतो. पण त्यांना असं वाटायचं की सर पहिल्यापासून तुम्ही शिकवा पहिलीपासून. कारण पहिलीला तुम्हाला जी टॅक्ट सापडली पहिलीला शिकवण्याची ती मला नाही जमणार नाही. तुम्हीच पहिलीला शिकवा, मी वर्ष घेतो. तिने म्हणलं सर तसं करूया. आणि 2006 सालापासून तीच रुटीन चालू होतं आमचं. खालून मुलं पहिली दुसरीला वाचायला यायचं. त्यामुळे तिसरी चौथीला जाधव सर फक्त असं मलमपट्टी करायचे की कधीच बाहेर निघून यायच्या मलमपट्टी. अशी ती मलमपट्टी व्हायची. त्याच्यामुळं आज ती मुलं 2004 पासून जे लाडत आलेले आतापर्यंत दरवर्षी मुलं आहेत. आणि यावर्षी या शाळेचा हायस्ट आहे 3 मुलं लागली. पुढल्या वर्षी अशीच प्रगती होऊ, अशी मुलं आहेत त्यांची असं प्रगती व्हावी. आणि या सर्व करताना मला सर्व ग्रामस्थांचं सहकार्य झालं. प्रत्येक गोष्ट नानाला विचारायचं, नाना कसंही करायचं, नानाला विचारायचं, त्यांना विचारायचं हे कसं करावं, याचं निवेदन आपल्याला असं करायचं. त्यांनी लगेच म्हणायचं तुम्ही पुढं व्हा, काय असेल ते वर्गणी देऊ, काय असेल तर तुम्ही थोडंसं मनानं मारा, पण ते करा. आणि मला शाळेचं कामकाज करताना कुठल्याही ग्रामस्थानं एकाही ग्रामस्थानं असं म्हटलं तर तुम्ही असं केलं, बांधकाम असो, शाळेचं व्यवस्थापन असो, कुठल्याही ग्रामस्थानं असं म्हटलं की तुम्ही बांधकामात असं केलं तसं कधी नाही. कोऱ्याचे सहाय्य दिले त्या लोकांनी. म्हणजे एवढा विश्वास त्यांनी माझ्यावर टाकला. प्रथमतः मी सर्व ग्रामस्थांचे आभारी आहे. आणि असंच सहकार्य इथून पुढे जाधव सरांना येणाऱ्या चौधरी मॅडमना द्यावं. आणि माझा तिथं या शाळेच्या वतीनं तुम्ही सर्वांनी सत्कार केला त्याबद्दल मी सर्वांचं पुन्हा एकदा केंद्र प्रमुखांचं सर्व ग्रामस्थांचं आभार मानतो.